नमस्ते मित्रांनो, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा जो आपला चॅप्टर आहे, जो आपला सुरू झालेला आहे, त्याच्यातले छोटे छोटे 2 लेक्चर मी ॲड केलेले आहेत. हे तिसरं लेक्चर. या लेक्चरमध्ये आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन या चॅप्टरच्या या महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालणार आहोत की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कशाला म्हणायचं. ठीक आहे. या संपूर्ण इथून पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये आपण पहिला मुद्दा समजून घेणार आहोत. PMF म्हणजे काय. P stands for probability, M stands for mass आणि F stands for function. So probability, mass, function बद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि दुसरा मुद्दा आपण चर्चा करणार आहोत प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय. हे 2 महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याला या चॅप्टरमध्ये आवश्यक आहे. त्याच्यापैकी एक प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, दॅट इज PMF म्हणजे काय याची चर्चा आपण करणार आहोत. आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय. ठीक आहे, चलो. PMF अर्थात प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. थेरॉटिकली आधी PMF समजून घेऊया, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन समजून घेऊया आणि छानशा उदाहरणाच्या सहाय्याने आपण बिंदूपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. काय सांगतं पुस्तक प्रोबॅबिलिटी मास फंक्शनची डेफिनेशन काय सांगतं. तुम्हाला डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल म्हणजे काय हे लास्टच्या लेक्चरला आपण समजून सांगितलेलं आहे, बरोबर. रँडम व्हेरिएबल म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू, त्याला असाइन केलेली व्हॅल्यू, डिस्क्रीट आणि कंटिन्युअस हे 2 प्रकार देखील आपण त्याचे समजून घेतलेले आहे. समजायला सोपं जाईल. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणजे काय. काय सांगतं पुस्तक आपल्याला. The probability can be expressed as the function म्हणलं की रेंज येणार आहे, डोमेन. तिकडे कोडोमेन मध्ये आपल्याला रेंज मिळणार आहे, बरोबर आहे. थोडंसं फंक्शन चॅप्टर मध्ये आपण पाहिलं. सो फंक्शन ऑफ discrete random variable, then the function p of x is called as the probability mass function. When the probability can be expressed as the function, probability can be expressed as the function of whom? Discrete random variable. असं जर आपण करू शकत असेल then the function p of x ला आपण काय म्हणतो, PMF असं आपण म्हणणार आहोत. उदाहरण घेणार आहोत, समजेल आपल्याला. पहा, एक्झाम्पल साठी आपण जो रँडम एक्सपेरिमेंट घेतलेला आहे तो आहे अनबायस्ड पॉइंट. आपण 2 पॉइंट घेणार आहोत आणि ते टॉस केले. ऑफकोर्स त्याचा सॅम्पल स्पेस 4 एलिमेंट्स असणार आहे. किती? 4. एक HH, HG, TH, TT. सो नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस इज 4. ठीक आहे. आता डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल काहीतरी आपल्याला सांगितलं जाईल की टेल किती आहेत, हेड किती आहेत, वगैरे वगैरे वगैरे. जसं आपल्याला असाइन केलं जाईल त्या पद्धतीने. मग काय करतोय आपण. रँडम व्हेरिएबल आपण काय घेणार आहोत. नंबर ऑफ हेड्स ऑब्टेन्ड इन द ईच टॉस. इथे एक्स रँडम व्हेरिएबल काय काम करतोय, नंबर ऑफ हेड्स देतोय आपल्याला ऑब्टेन्ड इन द ईच टॉस. इथे किती मिळालेत आपल्याला हेड, 2. इथे किती मिळाले, 1. इथे किती मिळाले, 1. इथे किती मिळाले, 0. म्हणजे एक्स टेक्स द व्हॅल्यू 0, एक्स टेक्स द व्हॅल्यू. इथे हेड किती आहे, 1. इथे किती आहे, 2. सो एक्स टेक्स द व्हॅल्यू 0, 1 and 2. So x takes the values 0, 1 and 2. इथपर्यंत झालं. When the probability can be expressed. आता प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. इथे फक्त आपण रँडम व्हेरिएबल काढलं. When the probability can be expressed as function of discrete random variable. आता सध्या फक्त आपण x ची व्हॅल्यू किती येते, बरं x म्हणजे कोण आहे या उदाहरणामध्ये, नंबर ऑफ हेड्स ऑब्टेन्ड इन द ईच टॉस. त्याच्यावर आपल्या लक्षात आलं की x ची व्हॅल्यू किती येऊ शकते. इथे 0, इथे किती वेळा हेड आहे, 1 आहे, इथे किती आहे, 2. सो x टेक्स द व्हॅल्यू 0, 1, 2. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. द प्रोबॅबिलिटीज ऑफ द इव्हेंट्स असोसिएटेड विथ द व्हॅल्यूज ऑफ x. म्हणजे काय, आता x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, एकही हेड पडलेला नाही, म्हणजे x टेक्स द व्हॅल्यू 0. त्यावेळी असणारी प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची. सो प्रोबॅबिलिटी व्हेन x टेक्स द व्हॅल्यू 0. प्रोबॅबिलिटी व्हेन x टेक्स द व्हॅल्यू 0. अर्थात x काय दाखवतो, किती हेड पडले. x काय दाखवतो इथे, 0. मुख्य त्याचं काम काय आहे, किती हेड पडले. त्यातली कोणती व्हॅल्यू आपण निवडलेली आहे ज्यावेळेस x इज इक्वल टू 0 आहे. अर्थात कोणता इव्हेंट आपण निवडलेला आहे, एकही हेड पडलेला नाही. म्हणजे प्रोबॅबिलिटी व्हेन देयर इज नो हेड. प्रोबॅबिलिटी व्हेन देयर इज नो हेड. असे प्रोबॅबिलिटी काढताना आपल्याला काय करावं लागतं, नंबर ऑफ काय म्हणूया, नंबर ऑफ एलिमेंट इन द इव्हेंट, दॅट इव्हेंट
डिवायडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस. मग हेड पडलेलेच नाहीयेत, एकही हेड पडलेला नाही, म्हणजे ती केस कोणती आहे? टी. किती एलिमेंट झाले? 1. किती एलिमेंट मिळालेत आपल्याला? 1. सो प्रोबॅबिलिटी ऑफ दिस इव्हेंट विल बी इक्वल टू ऍक्च्युअली नंबर ऑफ दिस इव्हेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस. मग दिस इव्हेंट किती वेळा घडलेला आहे? ज्याच्यात एकही हेड नाही, म्हणजे x इज इक्वल टू 0 असताना, अर्थात एकही हेड नसताना तो किती वेळा घडलाय? 1 वेळा घडलाय. सॅम्पल स्पेस कितीचा आहे? 4. सो प्रोबॅबिलिटी when x takes the value 0, probability it means that there is no heads, of course टी पडलेला असणार. किती इव्हेंट आहेत असे? 1 डिवायडेड बाय सॅम्पल स्पेस मध्ये एलिमेंट 4. काय काढले आपण आता? प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटी मास फंक्शन लक्षात येते. चला, x काय व्हॅल्यू घेतो आता? 0 घेऊ शकतो, 1 पण घेऊ शकतोय. x टेक्स द व्हॅल्यू 1 म्हणजे काय हो? x म्हणजे कोण? किती हेड पडले. x इज इक्वल टू 1 हे इंडिकेट करतो तुम्ही असा इव्हेंट निवडलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एकच हेड मिळालेले आहे. मग असा जो इव्हेंट आहे तो किती वेळा घडला? 2 वेळा घडला. एक ht, एक कोण आहे? ht, आणि दुसरं कोण आहे? th. इथे h किती वेळा मिळाला? 1. इथे किती वेळा मिळाला? 1. मग हा इव्हेंट ht किती वेळा घडतो आहे? 1 वेळा आउट ऑफ द 4. हा पण किती वेळा घडतोय? आउट ऑफ द 4 1 वेळा घडतोय. सो काय होणार? याची प्रोबॅबिलिटी 1/4, याची प्रोबॅबिलिटी 1/4 बिकॉज दिस इव्हेंट टेक्स प्लेस फॉर द वन टाइम. सो नंबर ऑफ a, तो इव्हेंट आपण a ने जर दाखवलं तर नंबर ऑफ a डिवायडेड बाय सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ a इथे किती वेळा घडला तो इव्हेंट? 1 वेळा घडला. सॅम्पल स्पेस कितीचा आहे? 4. 1/4 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ th 1/4. ठीक आहे. 2/4 हा बरोबर. 2/4 इट मीन्स 1/2. 1 into 1 2. 1 plus 1 2. 4 कॉमन डिनोमिनेटर आहे तसा ठेवला. 2/4 इट विल बी 1/2. अजून संपलेलं नाही. तिसरं, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट असोसिएटेड विथ द x. मग x बरोबरचा इव्हेंट कोण आहे? एकही टेल किती हेड पडले? किती हेड पडले? पाहता 2 हेड पडले. असं 2 वेळा घडले. एकाच वेळी 2 हेड पडले. 1 आणि 2. मग हा इव्हेंट प्रत्यक्षात किती वेळा घडलेला आहे? 1 वेळा. मग हा जो इव्हेंट आहे तो प्रत्यक्षात किती वेळा घडला? 1 वेळा. मग याची प्रोबॅबिलिटी काढत असताना इव्हेंट किती वेळा घडला? 1 वेळा. सॅम्पल स्पेस मध्ये एलिमेंट किती आहे? 4. सो 1/4 लक्षात आलेलं आहे. समजतंय? ठीक आहे. ज्या वेळेस आपण पीएमएफ बद्दल बोलतो आहोत, ज्यावेळेस आपण पीएमएफ बद्दल बोलतो आहोत, काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. हे उदाहरणाच्या साहाय्यानेच आपण समजून घेऊ. प्रोबॅबिलिटी when x takes the value 0, probability when x takes the value 1 and probability when x takes the value 2. ही व्हॅल्यू आपण काढली, आपल्याला मिळाली होती 1/4. प्रोबॅबिलिटी when x takes the value हे पण आपण काढलं होतं, आपल्याला मिळालं होतं हे 1/2. प्रोबॅबिलिटी when x takes the value 2 हे पण आपण काढलं होतं. जर आपण याची बेरीज केली तर पहा, समान छेद समान डिनोमिनेटर, कॉमन डिनोमिनेटर आपण 4 केला. इथे ऑलरेडी 4 आहे. 4 येण्यासाठी आपल्याला इथे 2 ने गुणावं लागेल, म्हणजे खाली 4 येईल आणि वर किती होते? 2. सो 1 + 2 + 1 इथे आले आहे 4/4 दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आलं पाहिजे की याची बेरीज किती येते? 1 येते. ठीक आहे. सो फॉर पीएमएफ हे व्यवस्थित लक्षात ठेवा. कंडिशन टू बी सॅटिस्फाईड आर लिहून ठेवा. चालू लेक्चर मध्ये हे वहीमध्ये लिहून ठेवा. फॉर पीएमएफ कंडिशन टू बी सॅटिस्फाईड आर probability of the x should be or equal to greater than 0 or should be less than or equal to 1. 0 ते 1 क्लोज इंटरवल घ्यायचा. 0 पासून 1 पर्यंत व्हॅल्यू आली पाहिजे. ठीक आहे. आणि जर या सगळ्या प्रोबॅबिलिटीची आपण बेरीज केली, इथे पहा प्रोबॅबिलिटी मिळाली 0.25, इथे मिळाली 0.5, इथे मिळाली 0.25. So value of Tx lies between कुठे 0 to 1, of course including 0 and 1 याच्या दरम्यान येते हे सगळं. सो पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. दुसरी कंडिशन या सगळ्यांची बेरीज करायची. समेशन ऑफ p of x, समेशन ऑफ p of x should be equal to 1. समजलेलं आहे का? ठीक आहे. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. काय आहे? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन.
जे आपल्या धड्याचं नाव आहे, म्हणजे मुख्य गोष्टीकडे आपण वळतो. पीएमएफ समजलेलं असेल तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन समजायला काहीच अडचण येणार नाही. लेट कॅपिटल एक्स कोण असणार आहे? डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल, जो आपण डिफाईन केला आहे ऑन द सॅम्पल स्पेस एस. सॅम्पल स्पेस एस मध्ये जे काय आहे त्याच्यावरून आपण करतोय तो डिफाईन की किती वेळा हेड आहे. जर आपला एक्सपेरिमेंट टॉसचा असेल किती वेळा हेड आहे, किती वेळा टेल आहे, जो काही इव्हेंट आपल्याला दिलेला असेल त्या पद्धतीने एक्स डिस्क्राईब केला आणि त्याच्यानुसार त्याच्या व्हॅल्यू आपल्याला मिळत जाते. काय व्हॅल्यू मिळाली एक्सच्या? समजा x1 ही एक व्हॅल्यू मिळाली, जशी पाठीमागच्या उदाहरणात 0 मिळाली, 1 मिळाली, 2 मिळाले, तशा व्हॅल्यूज काय मिळाले? जसे x1, x2 अप टू दी xn. मग याच्यानुसार आपण x1 साठीची प्रोबॅबिलिटी काढली, x2 साठीची प्रोबॅबिलिटी काढली, xn साठीची प्रोबॅबिलिटी काढली. म्हणजे पहा x takes the value x1, x takes the value x2 up to the x takes the value xn. मग x1 साठीची प्रोबॅबिलिटी आपण काढली, काय मिळाली आपल्याला? p1. याच्यासाठीची प्रोबॅबिलिटी आपण काढली, काय मिळाली? p2. याच्यासाठीची प्रोबॅबिलिटी आपण काढली, काय मिळाली आपल्याला? pn. मग याची जर आपण ऑर्डर पेयर तयार केली, याची जर आपण काय तयार केली? ऑर्डर पेयर. ऑर्डर पेयर म्हणजे की आपल्याला क्रम बदलायचा नाही. पहिल्यांदा आपण रॅन्डम व्हेरिएबल जी व्हॅल्यू घेतो ती लिहिणार आहोत आणि त्याच्याशी संबंधित असणारी प्रोबॅबिलिटी आपण घेणार आहोत. म्हणजे मागच्या उदाहरणामध्ये x ची व्हॅल्यू 0 घेतली आपण, 1 घेतली आणि 2 घेतली. मग 0 असतानाची प्रोबॅबिलिटी किती? 1/4. 1 असतानाची प्रोबॅबिलिटी किती आहे? 1. 2 असतानाची प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/4. मग ऑर्डर पेयर घेताना x ची व्हॅल्यू किती? 0. प्रोबॅबिलिटी किती? 1/4. ही झाली ऑर्डर पेयर. लक्षात आलं? तसं इथे काय होणार? जनरलाइज करायचं झालं तर x1 p1, x2 p2 अर्थात xn pn म्हणजे कोण? जनरलाइज करूया आपण. x is equal to xi म्हणजे x takes the value xi. x takes the value xi and for that xi probability is pi. xi probability is pi. So set of order pairs xi pi where I 1 2 3 4 काही असू शकतो. This is probability distribution of x. याला म्हणायचं probability distribution of x. X is the random variable. X takes the value xi, x takes the value x1, x2 up to the xn. मग xi साठी काढलेली प्रोबॅबिलिटी pi, याच्यासाठी काढलेली p1 साठी 1, 2 साठी 2 आणि n साठी n. मग ही जी ऑर्डर पेयर तयार होईल x1 p1, x2 p2, ज्याला आपण जनरलाइज करतोय xi pi, ही जी ऑर्डर पेयर आहे याला म्हणायचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ x. काय म्हणायचं आपल्याला? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ x. म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन समजण्यासाठी तुम्हाला रॅन्डम व्हेरिएबल कळलाच पाहिजे आणि रॅन्डम व्हेरिएबल कळल्यानंतर आपल्याला x जी काही व्हॅल्यू घेणार आहे 0 1 2 3 4 जो काही इव्हेंट असेल त्या इव्हेंटची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढता आली पाहिजे. त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढल्यानंतर आपल्याला पीएमएफ त्याची बेरीज 1 येते किंवा नाही याच्याबद्दल बोलावं लागणार आहे. आणि सगळ्यात शेवटी मग xi काढला तुम्ही म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल जी व्हॅल्यू घेतोय ती निवडली आपण, त्याच्यासाठीची प्रोबॅबिलिटी आपण काढली, त्या दोघांची ऑर्डर पेयर म्हणजे कोण? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, उदाहरण घेऊया. कन्व्हेन्शनली प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कसं लिहिलं जातं? पहा कसं लिहिलं जातं. x takes the value xi, x takes the value xi, x1, x2, x3 up to the xn. ठीक आहे. मग x takes the value xi त्यावेळेस असणारी प्रोबॅबिलिटी, दॅट इज प्रोबॅबिलिटी when x takes the value xi, p1, p2, p3 up to the pn. of course बाळांनो प्रोबॅबिलिटी आहे बेरीज किती आली पाहिजे? 1 आली पाहिजे. हे आपण समजून घेतलेलं आहे. हे बेसिक ज्याला कळलं त्याला याच्यावरची उदाहरणं सोडवताना काहीही अडचण येणार नाही. एकदा हे लेक्चर ऐकलं तुम्ही आता कमीत कमी याच्यानंतर 2 वेळा हे लेक्चर फास्ट फॉरवर्ड करून का होईना पण तुम्हाला ऐकायचं आहे. तुम्हाला पीएमएफ लक्षात आलाच पाहिजे आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन लक्षात आलंच पाहिजे. सारांश सांगायचं झाला तुम्हाला डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल समजलेला आहे. तो जी व्हॅल्यू घेणार आहे एखादा पर्टिक्युलर इव्हेंट त्याच्याशी असाइन केलेला आहे, तो जी व्हॅल्यू घेणार आहे त्या इव्हेंटसाठीची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. त्या इव्हेंटसाठीची प्रोबॅबिलिटी आणि ज्या व्हॅल्यूसाठी काढलेली म्हणजे ज्या व्हॅल्यूसाठी सोडवत आहे लेट अस से x = 0 साठी सोडवत आहे त्यावेळेस आलेली प्रोबॅबिलिटी 1 आहे.
ही जी ऑर्डर पेअर आहे ती आपल्याला महत्वाची आहे, जी आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनकडे घेऊन जाते. समजलेलं असेल अशी खात्री बाळगून आपण इथे थांबूया. थँक्यू.